जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि बघूयात बारामती संदर्भातल्या आणखीन एका बातमीकडे। कारण बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच धार आली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लेकीऐवजी सुनेला निवडून देण्याचं आवाहन बारामतीकरांना केलं होतं आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानं आता वेगळं वळण घेतलंय। नेहमीच पुरोगामी आणि सुधारणावादी भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया आता उंचावल्यात। नेमकी बातमी काय बघूयात। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे हे आता स्पष्ट होतंय। सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार हे आता आमनेसामने या दोघी आहेतच, पण राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय आणि मंगळवारी अजित पवार यांनी बारामतीमधल्या मतदारसंघातील प्रचारात मतदारांना आवाहन केलं। मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या असं त्यांनी यावेळी म्हटलं। पण अजित पवारांच्या या विधानानंतर शरद पवारांच्या पक्षानं पवारांचाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला। आणि काल याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी देखील अजित पवार चुकीचं बोलले नाही, मात्र मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असा खोचक टोला लगावला। मात्र पवारांनी लगावलेल्या या टोल्यावरून आता पवारांवर जोरदार टीका होतीये आणि मुलामुलीत फरक न करणारे आणि पुरोगामी विचारासाठी ओळखले जाणारे पवार हे मूळ आणि बाहेरून आलेले असा फरक कधीपासून करायला लागले असा सवाल आता चर्चेत आहे। काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे केला होता आणि त्यावरूनही मोठं वादळ उठलं होतं। त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला आणि आता पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सगळ्या स्तरावरून आश्चर्य व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे। बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळी सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळी सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान। त्याच्यात चुकीचं काय असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही। ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे, परिवाराला सांभाळला आहे आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये। शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे। त्यामुळे पवार यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर बावनकुळे यांची देखील प्रतिक्रिया आता आपण ऐकली आणि त्याच्यामुळे आता एकीकडे बारामतीमधली लढत रंगतदार होती हे तर होणार आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण हा राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर येते। मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या असं अजित पवारांनी म्हटलं होतं आणि त्यावर शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्यांनी घेतलेली ही भूमिका यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त होत आहे। आणि या संदर्भातली आणखीन एक प्रतिक्रिया देखील आली। एकीकडे आपण चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया बघितलीच, पण